सरश्री लफ्जों की शमशीर बना देते हैं, लफ्जों की शमशीर बना देते हैं, पानी में ही तस्वीर बना देते हैं। तकदीर की क्या बात करते हो, तकदीर की तकदीर ये बना देते हैं। मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगणाऱ्या महामानव सरश्रींना मी आज अभिवादन करण्याकरता येथे आलेलो आहे, वकील म्हणून नाही। आणि आजच्या या शुभ दिवशी माझ्या हस्ते या सरश्रींनी जो काही मौलिक जीवनामध्ये उपदेश केलेला आहे प्रश्नांच्या उत्तराच्या स्वरूपामध्ये, त्या पुस्तकाचं अनावरण माझ्या हातून होतं, हे मी माझं परमभाग्य समजतो। सरश्रींनी एक उदाहरण सांगितलं की फूल हळूहळू उमलत असतं, त्याचा वास दरवळत असतं, परंतु इतर फुलांनी त्या फुलाची जर तुलना केली तर योग्य होईल का? त्यामुळे आपल्या बरोबरची व्यक्ती दुसरी कशा प्रकारची असली तरी मी तसंच व्यक्ती झाली पाहिजे, हा अट्टास आपण का ठेवला पाहिजे? आपलं समाधान, आपली श्रीमंती ही केवळ पैशाच्या स्वरूपात मोजता येत नाही, तर आपल्या मनाची श्रीमंती आपण ही मोजली पाहिजे। आणि ही मनाची श्रीमंती पैशाच्या श्रीमंतीपेक्षा केव्हाही मोठी असते। पैशाची श्रीमंती ही केवळ आळवावरच्या पाण्यासारखी असते, केव्हा निखळून पडेल याचा नेम नाही, परंतु मनाची श्रीमंती ही स्वातीच्या थेंबासारखी असते, मोतीहून मनाच्या शिंपल्यात कायम टिकणारी असते। आणि आज खऱ्या अर्थाने ही श्रीमंती आम्हाला मनाची बाळगायची। अनेक प्रश्न विचारले जातात, समाजात गुन्हेगारी का वाढते, मानसिक शांतता का मिळत नाही, दुर्बलता का वाढते आहे, या प्रश्नांचं उत्तर शोधता आपल्याला जीवनाचा खरा अर्थ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे। आणि सरश्रींनी जे काही अनेक प्रश्नांना उत्तर देताना जे काही सांगितलेलं आहे त्याचा सार हाच आहे। आम्ही फक्त शब्दांच्या किमयाकडे भुलतो। शब्द कसे आहेत, शब्द हे नेहमीच जड शब्द वापरले, मोठे शब्द वापरले म्हणजे ते काही फार सुंदर झालं अशातला भाग नाही, परंतु छोट्या छोट्या उदाहरणांनी जीवनाचा व्यापक अर्थ सरश्रींनी या पुस्तकात सांगितलेला आहे। आणि हाच अर्थ मला आज भावला। कदाचित मी आज जर इथे आलो नसतो तर मी मोठ्या एका आनंदाला मुकलो असतो, पुस्तक वाचून मी आनंद मिळवू शकलो असतो नाही असं नाही, परंतु तुमच्याशी संवाद करताना, तुमच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बघताना, तुमच्या चेहऱ्याचे आविर्भाव जाणवताना मला कुठेतरी जाणवतं की खरोखर आज काहीतरी सरश्रींनी जो उपदेश केलेला आहे त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या सर्वांवरती झालेला आहे। ही सरश्रींची किमा आहे, हा साक्षात्कार आहे। अशी पुरुष, अशी मंडळी, अशी पुरुष हे युगायुगाने जन्माला येत असतात। आज आमचा देश, आमचा भारत, या देशामध्ये अनेक जाती धर्माचे, अनेक भाषेचे लोक एकत्रित राहतात। इथे देखील माझ्यासमोर जो बसलेला ऑडियन्स आहे, चेहऱ्यावरून मी सांगतो की फक्त मराठी जाणणारा भाषिक नाहीये, अनेक भाषा जाणणारा पुरुष आहे, पण तरी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने, उत्सुकतेने, उत्साहाने टाळ्या वाजवतात। याचं कारण असं आहे, माझे शब्द त्यांच्या हृदयापर्यंत भिडत आहेत। आणि ही भिडण्याची किमया, ही भिडण्याची ताकद तुम्हाला सरश्रींनी दिलेली आहे, मी दिलेली नाही। अशा या महामानवाबद्दल मी काही बोललं पाहिजे असातला भाग नाही, परंतु आज आमच्या देशामध्ये जर दहशतवादाचा मोठा धोका आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने माणुसकी जागवली गेली पाहिजे। माणुसकीमधील स्नेहाद्र, प्रेमाद्र जर टिकवायचं असेल तर ही माणुसकी वाढीला लागली पाहिजे। आणि म्हणून अनेक जाती धर्माचे लोक एकत्र कशा गुण्या गोविंदाने राहतात या देशात हा परक्यांना मोठा पडलेला प्रश्न आहे। परंतु होतं काय, आज समाजामध्ये नैतिक नीतिमूल्यांचं अवमूल्यन होत चाललेलं आहे। आणि नीतिमूल्य म्हणजे काय, आज फ्लॅट सिस्टीम झालेली आहे पण माणुसकी फ्लॅट झालेली आहे, अपार्टमेंट सिस्टीम आली आहे पण माणसं एकमेकांपासून अपार्ट झालेली आहे। आणि म्हणून ही नैतिक नीतिमूल्य देखील आज आम्हाला समाजामध्ये शोधून आणावे लागतात, पकडावी लागतात, घ्यावी लागतात। जर खऱ्या अर्थाने आम्हाला या संकटाशी जर मुकाबला करायचा असेल, दहशतवादाशी जर मुकाबला करायचा असेल तर आज माणुसकी जागवली गेली पाहिजे। आणि माणुसकी जागवणं
म्हणजे आज माणसातील त्या माणसाला जागं करणं असं आहे. आणि ते जागं करायचं असेल तर आम्हाला सरश्रींनी जो उपदेश दिलेला आहे, सांगितलेलं मार्गदर्शन करता आहेत त्यांच्या लेक्चर्समधून, प्रवचनामधून, त्याचं आम्हाला पालन केलं पाहिजे. इस वीडियो को लाइक और शेयर जरूर करें. साथ ही अपने अभिप्राय हमें कमेंट करके जरूर बताएं. हैप्पी थॉट्स तेज ज्ञान और सर श्री तेज ज्ञान चैनल को आज ही सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स सबसे पहले पाने के लिए बेल आइकन को दबाएं. धन्यवाद.